सांगली जिल्हा श्रीराम रिक्षा मंडळातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे आजही अंगारकी संकष्टी निमित्त सार्वजनिक फराळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाची सुरुवात माननीय श्री राजेश नाईक, मयूर पाटील सर्व देणगीदार यांच्या हस्ते करण्यात आली। या कार्यक्रमाचे नियोजन श्रीराम रिक्षा मित्र मंडळचे राजाराम पवार यांच्यासह सर्व सहकार्यांनी केले। याबाबतची माहिती देताना त्यांनी सांगितले की श्री राम मंदिर रिक्षा स्टॉप रामोजी चौक सांगली यांच्या वतीने आम्ही दरवर्षी अंगारकी संकष्टी निमित्त खिचडी वाटपाचा कार्यक्रम करतो। गेली 16 वर्षे आम्ही हा कार्यक्रम राबवतो। या भागातील बरेच व्यापारी, चिंतक, आमचे वर्गणीदार, देणगीदार त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम गेली 16 वर्ष राबवत आहे आणि आम्हाला बऱ्याच लोकांच्या सहकार्यामुळे आम्ही हा कार्यक्रम उत्साहाने पार पाडत असतो। या राम मंदिर स्टॉपचे अध्यक्ष गजानन कुंभार, मी राजाराम पवार, शंकर मजगे, अनिल दळवी आणि या स्टॉपचे सर्व सभासद गेले 16 वर्ष आम्ही कार्यक्रम राबवत असताना आम्हाला या भागातील नामवंत डॉक्टर चोपडे, धनंजय खोत, राहुल मालू, नगरसेवक मयूर पाटील, कमलेश जाधव, राजेश नाईक, तसेच या भागातील व्यापारी, परिवार बेकरी, सिरवी बंधू, मिठाईवाले, फुलवाले यांचे, मधु मिरचे, तसेच अभिजित चव्हाण, मधुकर मिरचे, कॉन्ट्रॅक्टर गुंजाटे साहेब, रणजित जाधव, भारत फरसान, चौकातील सर्व व्यापारी आणि श्री प्रदीप पवार व सुहास पवार या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम पार पाडला। कमीत कमी 1000 ते 1200 लोकांचा आम्ही प्रसाद करतो आणि तेवढे भाविक आपले लाभ घेतात। प्रत्येक अंगारकी संकष्टीला हा कार्यक्रम आम्ही उत्साहाने राबवतो। प्रत्येक वर्षी रामनवमी सुद्धा अतिशय उत्साहात कमीत कमी 4,500 ते 5,000 लोकांचा महाप्रसाद करतो। दरवर्षी आम्ही हा रामनवमी आणि फक्त अंगारकी संकष्टी हे 2च कार्यक्रम आम्ही लोकांच्या सहकार्यातून राबवतो। एक रिक्षा मित्र मंडळ असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करणं ही काही सोपी गोष्ट नाही, मात्र तुम्हाला कसे शक्य आहे? कसं? कारण का आम्ही जरी रिक्षा धंदा जरी करत असतो, रिक्षावाले जरी असतो, तो या भागातील रिक्षा चालक जरी हे करत असते तरी या भागात आमचं सामाजिक कार्य, काही लोकांना अडीअडचणीत मदत करणे, शिवाय उन्हाळ्यामध्ये पाणपोई, एखादा पॅसेंजर किंवा एखादा रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट झाला त्यांना मदत करणे, आर्थिक मदत करणे, कोणाला गरीब एखादा आला आर्थिक अडचणीसाठी तर त्याला आम्ही एक रिक्षा चालवायला मदत करत असतो। आणि ह्या आमचं हे कार्यक्रम बघून या भागातील व्यापारी, परक्यातील व्यापारी हे स्वतः बघितल्यामुळे हे स्वतः उत्साहानं आम्हाला मदत करत असतात आणि त्याने आम्हाला सांगत असतील तर तुम्हाला पाहिजे आणि सांग, पण आम्हाला हाच कार्यक्रम जितका आमचा भरपूर होतोय त्यामुळे आम्हाला जास्त म्हणजे हे काय कुठे जास्त फिरायची गरज नाही। आता रिक्षावाल्यांच्या बाबतीत समाजात एक वेगळा समज असतोय, मात्र तुम्ही हे काम केल्याचा तुम्हाला अभिमान आहे का? कसं आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे लोक पाहायला काढतात, काही रिक्षावाले असतील ते तसे, पण आमच्या ह्या स्टॉपमध्ये रिक्षा चालक ना तर प्रत्येकाला त्यांची भावना आहे की मदत करणे, सगळ्यात पहिला मदत करणे आणि ह्यासाठी आम्ही या भागातील लोकांची मदत पण घेतो। त्यामुळे आम्हाला काय अडचण येत नाही, त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम उत्साहाने पार पाडतो। धन्यवाद।
नहीं तो आपको तकलीफ नहीं ज्यादा है। बैठ थोड़े इधर क्या तुम्हें हॅलो स्टॉपवर कार्यक्रम चालू आहे आणि रिक्षा कोण काढले नाही स्टॉपवर हे करायला हो पवार रांग करायला हवं दादा इकडे घे नंबर घे रे लेडीज हो बायकांनी वेगळी रांग करावं पाहिजे घेता येत नाही मध्ये जावं वाढायचं आजोबा हो एवढे आहेत तेवढं हो घेतले या मुली एवढा पुढे घेतले हॅलो प्रसाद भरपूर आहे गोंधळ करू नका मध्ये येऊ नका कोण मध्ये अजिबात येऊ नका सर्वांना प्रसाद मिळणार आहे भरपूर आहे अजून 2 तास कार्यक्रम तुम्ही गडबड करू नका एका लाईनीत गडबड करू नका सर्वांना प्रसाद मिळेल गडबड करू नका अजिबात गडबड करू नका
नाही